अहिल्यानगरच्या सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित कृतज्ञता पुरस्कार सोहळा आज उत्साहात पार पडला। यात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एबीपी माझाचे तसेच एबीपी न्यूज नेटवर्कचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांना सन्मानित करण्यात आलं। सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक तसंच माजी खासदार यशवंतराव गडाख यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते राजीव खांडेकर यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। तसंच यावेळी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे तसंच वैचारिक क्षेत्रातील जागतिक घडामोडींचे अभ्यासक संदीप वासलेकर यांनाही कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं। या सोहळ्यामध्ये राजीव खांडेकरांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचं भविष्य काय असेल यावर भाष्य केलं। टीव्ही जर्नलिझम घेतला तर टीव्हीचे अँकर्स हे आता आज हाडामाशाची माणसं आहेत, उद्या ती जागा एआयचे अँकर्स घेतील आणि कॉम्प्युटरच तुम्हाला सगळ्या बातम्या देईल। चॅनल चालवणाऱ्यांसाठी फार सोपी गोष्ट आहे ती की मग रजांची भानगड, मूड सांभाळणं, इतर कुठले नखरे, सुट्ट्या, दांड्या ह्यापासून सुटका। जो एक तो एआय अँकर आहे तो आपण म्हणजे चॅनल चालवणारा मरेपर्यंत तो तसाच दिसत राहील आणि मुकाट काम करत राहील। एक जॉर्जिया मार्क नावाच्या बहुधा असं त्यांचं नाव होतं, त्या एक मोठ्या विद्वान आहेत। त्यांचं एक न्यूयॉर्क टाइम्समध्ये आर्टिकल होतं आणि त्यांनी त्याचा अभ्यास करून असं दाखवलं होतं की आपला माणूस म्हणून अटेन्शनचा जो स्पॅन आहे तो कसा कमी होत चाललाय। म्हणजे जो साधारण 1998-99 मध्ये 2.5 मिनिटं म्हणजे एक जर आपण कृती करायला घेतली तर सर्वसाधारणपणानं 2.5 मिनिटं ती कृती लक्षपूर्वक एकाग्रपणानं करण्याची आपल्याला सवय होती। आता अशी परिस्थिती आहे की 25 सेकंदांच्या पेक्षा आपलं मन एकाग्रच होत नाही। त्यामुळं मोबाईलवर आपण ते रील बघतो तर त्याचं जर बघितलं तर ते 25 सेकंद 25 सेकंद 25 सेकंद असं बघत बघत आपण आपला व्यवहार सगळा चालतो आणि फक्त एंटरटेनमेंट असं आपलं त्याच्यातनं स्वरूप होत चाललेलं आहे।